Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात लवकरच ऑपरेशन टायगर राबवणार. बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये चर्चा. शिंदेंनी ठाकरेंच्या काही खासदारांना बैठकीतून संपर्क केल्याची सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदे असलेल्या कार्यक्रमात मी कधीच जात नाही. शिंदेंना एकही कॉल केल्याचं सापडल्यास शिक्षा द्या. खासदार अरविंद सावंत संतापले. मातोश्री सोबत कधीही प्रतारणा करणार नाही, सावंतांनी कागदावर लिहून दिलं. ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदारांसोबत कोणतीही बैठक नाही. बैठकीच्या बातम्याही अफवा आहेत. खासदार श्रीकांत शिंदेंची TV9 मराठीला माहिती. ऑपरेशन टायगर एका महिन्यात समजेल. ठाकरेंचे आमदार खासदार पदाधिकारी दररोज शिंदेंकडे येतात. लवकरच त्यांच्या पक्षात मोठा स्फोट होईल, संजय शिरसाट यांचा दावा. आमचे 9 खासदार एकत्रच. सध्या फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचं ऑपरेशन सुरू आहे. फडणवीसांनी शिंदेंच्या पक्षाची डेड बॉडी केली आहे. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या दाव्यानंतर संजय राऊत यांचा हल्लाबोल. अत्याचारी अशोक खरातची वृत्ती. खरातच्या विकृत कारनाम्यांचा 160 GB डेटा. प्रत्येक पुराव्याला ABC कोडवर्ड. फॉरेन्सिक अहवाल SITला सादर. एकूण 4 डिजिटल प्रकरणांची तपासणी पूर्ण झाल्याची ही माहिती. कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावरती आज राहता न्यायालयामध्ये सुनावणी. शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणामध्ये आरोपी खरातसह 5 जणांवर गुन्हे दाखल. नाशिकमधील नामांकित IT कंपनीमध्ये तरुणींचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणी आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार. प्रकरण अतिशय गंभीर आहे, सखोल तपास होणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. नाशिकच्या सातपूरमधील महिलांचं लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आरोपी रवींद्र एरंडेला पोलिसांचा चोप. तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं म्हणत रवींद्र एरंडेने जोडले. मुंबईच्या वाडीबंदर परिसरात अवैध सिलेंडर साठ्यावर शिधा वाटप विभागाचा छापा. 40 लाखांचा मुद्देमाल जप्त. 8 गाड्यांसह 451 अवैध सिलेंडर हस्तगत. सोलापूर शहरातील पाणीपुरवठा आज बंद राहणार. होटगी रोड येथील मुख्य पाईपलाईन फुटल्यानं पाणीपुरवठा विस्कळीत. पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू. पिण्याच्या पाण्यामध्ये अळ्या. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप. नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळ. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित. पुण्याच्या शिरूर परिसरामध्ये लावलेल्या पिंजऱ्यात 41वा बिबट्या जेरबंद. पिंपरखेड विभागाकडून माणिकडोह बिबट निवारण केंद्रात बिबट्याची रवानगी. राष्ट्रीय महामार्गांवर आजपासून रोख टोल भरणं बंद. डिजिटल पेमेंट अनिवार्य असणार. फास्टॅग नसलेल्यांना UPIद्वारे टोल भरण्याची मुभा. मात्र 1.25 पट जादा शुल्क मोजावं लागणार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.